मुन्ना आणि बंटी हा वाद कोल्हापूर जिल्ह्यासाठी काही नवीन नाही। आता विधानसभेच्या निमित्तानं पुन्हा एकदा पाटील विरुद्ध महाडिक हा सामना पाहायला मिळणार आहे। अमल महाडिक यांना भाजपनं उमेदवारी घोषित केलेली आहे, तर काँग्रेसकडून ऋतुराज पाटील यांचं नाव आहे ते नक्की मानलं जातं। या दोन्ही बाजूने गेल्या महिनाभरापासून पोस्टर वॉर सुरू झालेला आहे। विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांनी या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने विकास केला या संदर्भातली माहिती देणारे होर्डिंग्ज लावले, तर त्याच्या बरोबर बाजूला अमल महाडिक यांच्या वतीनं संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये कोणकोणती कामं बाकी आहेत, विकास कामाचा केवळ दिखावा केला जातो अशा पद्धतीचे होर्डिंग्ज लावले। त्यामुळे दोन्ही बाजूच्या समर्थकांमधील वाद हा कायम पाहायला मिळतोय। एकूणच जर बघितलं तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय बनत असतो, कारण या ठिकाणी सतेज पाटील विरुद्ध महाडिक कुटुंब हा वाद संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेला आहे। मात्र आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जो उमेदवार, जो पक्ष विकासाचं मत घेऊन, विकासाचं धोरण घेऊन समोर येईल त्यालाच जनता स्वीकारेल अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे चिंचवड विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र अलीकडेच अश्विनी जगताप विरुद्ध शंकर जगताप या दीर भाऊजायामध्ये एक राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। शंकर जगतापांच्या उमेदवारीमुळे या ग्रहकलावरती पडदाही पडला। कौटुंबिक लढाईत शंकर जगतापांनी बाजी मारली खरी, मात्र पक्षांतर्गत जे बंडाचे फटाके फुटणार आहेत ते शमवण्याचं आव्हान शंकर जगतापांसमोर आहे। दुसरीकडे अजित पवारांनी शब्द फिरवला असं म्हणत त्यांच्या समर्थकांनी दिवाळीपूर्वी महायुतीत एक बॉम्ब फोडण्याची तयारी सुद्धा केली आहे। नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे यांसह इतर इच्छुक उमेदवारांपैकी एकाला महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी अशी मागणी ते मवियाच्या नेत्यांकडे करतायत। तर राहुल कलाटे यांनी सुद्धा स्वतंत्रपणे महाविकास आघाडीमध्ये फिल्डिंग लावलेली आहे। त्यामुळं शंकर जगतापांची फाईट यांच्यापैकी कोणाशी होणार, इथली लढत दुरंगी होणार की तिरंगी होणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे। या मतदारसंघात सध्याचे विद्यमान आमदार हे महायुतीचे आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून जिंकून आल्यानंतर महेंद्र थोरवे यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर या मतदारसंघात सुरू झाला तो उमेदवारीचा संघर्ष। सध्याच्या याच विधानसभेसाठी या मतदारसंघातना निवडून कोण येईल या मतांसाठी संघर्ष सुरू झालेला पाहायला मिळतोय। विधानसभेच्या याच महायुतीतून विद्यमान आमदार महेंद्र थोरवे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, मात्र त्यांना महायुतीतूनच या वादाची ठिणगीला सामोरं जावं लागतंय। महायुतीतीलच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुधाकर घारे सुद्धा याच मतदारसंघातना पुन्हा उमेदवारीसाठी या मतदारसंघात आपला डावपेच टाकताना पाहायला मिळतात। त्यामुळं महेंद्र थोरवे यांच्यापुढं सुधाकर घारेंचंच आव्हान असणार का, असा देखील या मतदारसंघातील नागरिकांमध्ये किंवा मतदार राजांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीतून जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत किंवा मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील या दोघांची नावं चर्चेत आहेत। मात्र आता मातोश्रीवर सुरू असणाऱ्या या बैठकीमध्ये नक्की या दोघांमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार ही देखील या मतदारसंघामध्ये पडलेला हा मोठा प्रश्न आहे। प्रमोद उर्फ राजू पाटील या विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत। त्याचप्रमाणे या विधानसभेमध्ये जवळपास 2 लाख मतदार आहेत। 2019 मध्ये राजू पाटील यांच्या विरोधामध्ये शिवसेनेचे रमेश म्हात्रे हे उभे होते, त्यामुळे दोघांमध्ये ही लढत झाली होती। त्या लढतीमध्ये जवळपास 86,000 मतं राजू पाटील यांनी घेतले होते आणि 5 ते 7,000 मतांनी राजू पाटील हे निवडून आले होते। आणि आता जर आपण यावेळी जर पाहिलं तर उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर आणि मनसेचे राजू पाटील यांच्यामध्ये ही लढत होणार आहे। त्यामुळे राजू पाटील यांना यावेळीची निवडणूक ही जिकरीची असणार आहे, कारण की 2019 मध्ये सुभाष भोईर यांचं तिकीट कापून रमेश म्हात्रे यांना दिलं होतं। त्यामुळे या 2019च्या निवडणुकीमध्ये राजू पाटील हे निवडून आले होते। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं कल्याण ग्रामीणमध्ये कोणाचा झेंडा रोवला जाणार आहे हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचं नेतृत्व सध्या राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरे हे करत आहेत।
2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत नवघरे यांना तेव्हाचे अपक्ष उमेदवार असले शिवाजीराव जाधव यांनी चांगलीच लढत दिली होती, परंतु 8,000 मतांचं मताधिक्य मिळवत नवघरे वसमत विधानसभेमध्ये विजयी झाले होते. दरम्यानच्या काळामध्ये जे ते 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या आणि चंद्रकांत नवघरे भारतीय जनता पक्षाचा गड म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो. भाजपचे राहुल ढिकले हे विद्यमान आमदार आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांचं तिकीट कापून मनसेचे नेते असणाऱ्या राहुल ढिकले यांना पक्षानं उमेदवारी दिली होती. बाळासाहेब सानप यांचा या निवडणुकीमध्ये 12,000 मतांनी पराभव झाला होता. तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला 10,400 मतांची आघाडी मिळाली होती. मागील 5 वर्षात राहुल ढिकले यांनी लोकउपयोगी कामं करत आपला मतदारसंघ बांधला आहे. तरुण कार्यकर्त्यांची मजबूत फळी त्यांच्या पाठीशी उभी आहे. दांडगा जनसंपर्क, लोकांच्या मागणीनुसार कामाचा पाठपुरावा, सर्वपक्षीय मैत्रीचे संबंध या राहुल ढिकले यांच्या जमेच्या बाजू आहेत. तर गोदावरी प्रदूषण विभागातील अतिक्रमणाचा मुद्दा, साधुग्रामचा उर्वरित राहिलेला प्रश्न हे निवडणुकीत गाजणारे मुद्दे असणार आहेत. नुकतीच उभारण्यात आलेली श्रीरामाची 70 फूट उंचीची मूर्ती मतदारसंघातील प्रमुख आकर्षण ठरणार आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये राहुल ढिकले यांच्या समोर पक्षातूनच आव्हान उभं राहिलं आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते, उद्धव निमसे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.